अवकाळी पावसाचा रब्बी पिकांसह आंबा बागांना फटका. जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा रब्बी पिकांसह आंबा बागांना मोठा फटका बसलेला आहे. काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जामवाडी शिवारातील आंबा बागेत मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले असून सरकारने तातडीनं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे. काल सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने जालना जिल्ह्यातील अनेक भागांना तडाखा दिला. विशेषतः जामवाडी परिसरातील आंबा बागांना याचा मोठा फटका बसला आहे. जामवाडी येथील शेतकरी विजय पंडितराव वाडेकर यांच्या आंबा बागेत विक्रीसाठी तयार असलेली फळे मोठ्या प्रमाणात झाडावरून गळून पडली. ऐन हंगामात झालेल्या या नुकसानामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना नुकसान झालेलं असून आधीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. शासनाने तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्या. विशेष म्हणजे मी तालुका कृषी अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा मला या म्हणजे विमा याच्यामध्ये येते का, तर त्यांचं म्हणणं आलं की तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचा एकट्याचाच भाग आहे म्हणून हे विम्यामध्ये येत नाही, असं त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं. आणि विमा भरताना ज्यावेळेस कॉलम असतो आंब्याचा किंवा डाळिंबाचा इतर फळबागाचा खूप आहे, परंतु ज्यावेळेस मी ई सेतूवर गेलो तर तिथं आंब्याचा कॉलमच नव्हता विमा भरण्यासाठी. तर त्याच्यामुळे या बागेचा विमा भरण्यामध्ये आजपर्यंत आम्ही भरला नाहीये. काय काय नुकसान झालं? काय नाव तुमचं? नमस्कार, मी विजय पंडितराव वाडेकर, राहणार श्रीकृष्णनगर, तालुका जालना. काल अवकाळी पाऊस झाल्याने माझ्या ह्या आंब्याच्या बागेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि माझ्याकडं साधारण 1800 झाडं उपलब्ध आहे आणि 1800 झाडामधनं मला 10 ते 12 टनाचा अपेक्षा होती की मला 10 ते 12 टन माल निघणार आहे. आता बघा तुम्ही, 10 ते 12 टनाचा तो विषय तर लांबच राहिलेला आहे. हे हातामध्ये फक्त 1 ते 2 टन माल आहे आता सध्या. जर आता हे 3 तारखेपर्यंत पावसाचं सांगितलेलं आहे, त्यातून जर काही जर परत नुकसान झाले तर हे 100% माझं पूर्ण झाडावरचे आंबे कोलॅप्स होणार. आणि मला साधारणपणे माझ्या ह्या आंब्याचा जर तुम्ही भाव बघितला तर 100 रुपये किलोनं जर बनलं तर 12 लाख रुपयाचं नुकसान असं तुम्ही अपेक्षित धरून घ्या. आता काय मागणी सरकारकडे? सरकारकडे एवढीच मागणी आहे की आमचे बागाचे सर्वे करावं संबंधित अधिकाऱ्यांना पाठवून, आणि सरकारकडून आमची नुकसान भरपाईची जी आहे ती आम्हाला द्यावा.